नमस्कार मंडळी. जाणीजे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा पदार्थ खूपच खास आहे आणि हे फारच तोंडाला पाणी सुटणारं चविष्ट प्रकरण आज मी तुमच्यासाठी आणलं आहे. रगडा पॅटीस. पॅटीस अर्थातच बटाट्याचं आहे आणि बटाटा हा सर्वसमावेशक घटक आहे आणि सगळ्या पदार्थात तो मस्त सामावून जातो. आणि रगडा आणि पॅटीस हे कॉम्बिनेशन म्हणजे अफलातून कॉम्बिनेशन आहे. तर चला बघूया आपण कृती काय करायची आहे. हे मी 5 बटाटे आहेत जे कुकरला उकडून घेतलेले आहे आणि 2 वाट्या मी हे वाटाणे घेतले आहेत, पांढरे वाटाणे. ते रात्रभर भिजवून उकडून घेतलेले आहे. उकडताना याच्यात मी हळद घातली आहे, मीठ घातलं आहे थोडंसं आणि हिंग घातलं आहे आणि असे हे मी कुकरला थोडंसं 2-3 शिट्ट्यात उकडून घेतले. आता आपण पॅनमध्ये तेल घेऊया. 3 ते 4 चमचे किंवा थोडंसं जास्तच तेल घेऊया, कारण आपल्याला थोडंसं छान असा रगडा बनवायचा आहे त्यामुळे. आणि रगड्यासाठी खूप काही विशेष तयारी करायची नाही आहे आपल्याला. म्हणजे मी याच्यामध्ये ग्रेव्ही वगैरे काही करणार नाही आहे. बघा तुम्ही आता आपण कसं करूया. तर हे तेल चांगलं छान तापलेलं आहे. आपण याच्यात साधारण 4 चमचे वगैरे घातले आणि हे मी आलं, लसूण, मिरची, थोडासा कढीपत्ता असं हे छान कुटून घेतलेलं आहे. लसणाच्या 7-8 पाकळ्या आहे, मिरच्या आहे 2 ते 3 आणि आलं आहे. तर हे काय आहे की हे थोडंसं मी 1.5 चमचाच याच्यात घातलेलं आहे. आपल्याला उरलेलं जे आहे वाटण ते थोडंसं आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे, पॅटीससाठी वापरायचं आहे. त्यामुळे हे 1.5 चमचा घातलं आहे. आता मी अर्धा चमचा याच्यात हळद घातली आहे, कारण थोडी कमी घातली आहे. अर्धा चमचा तिखट, अर्धा ते 1 चमचा साधारण, आणि धणेपूड 2 चमचे घालते आहे मी, आणि गोडा मसाला 1 चमचा घालते आहे, आणि थोडंसं आमचूर पावडर घालते 1/2 चमचा वगैरे. तिखट मी याच्यासाठी कमी घातले कारण मिरच्या घातल्या म्हणून. आणि मीठही मी 1च चमचा घातलेला आहे, जरा कमीच घालते कारण आपण वाटाणे हे जे आहे वाटाणा तो उकडून घेताना आपण त्याच्यात थोडं मीठ घातलेलं होतं. आता हे सगळे मसाले वाटाणे घालून छान परतवून घ्यायचं आहे याला. आणि व्यवस्थित याच्यामध्ये आपण टोमॅटो, कांदा असली कसलीही ग्रेव्ही करणार नाही आहे. आणि वाटाणे ज्याच्यामध्ये आपण उकडून घेतले तेच पाणी, गरम पाणी मी याच्यामध्ये घालते आहे. तर आपला असं हे रगडा तयार आहे. काहीही करायला लागत नाही, मस्त होतो असा पण रगडा. आणि आता आपण हे उकडलेले जे बटाटे आहे ते स्मॅश करून घेऊया. आणि याच्यामध्ये मी आरारोट घालणार आहे. हे अर्धा कप आरारोट मी घेतलेला आहे. आरारोटनी पॅटीस फार मस्त होतात. हे बघा, हे 1.5 चमचा मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्त्याचं जे वाटण आहे ते मी याच्यामध्ये घालतेले आहे, 1.5 चमचा साधारण. तर आपण हे अर्धा केलेलं आहे. तिकडे 1.5 चमचा घातला आपण रगड्यामध्ये आणि पॅटीसमध्ये. आणि थोडं हिंग घालते मी आता याच्यामध्ये, कारण जरा वातूळ असतात बटाटा म्हणून. हळद घालते अर्धा चमचा, अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे, थोडी धणेपूड घालते आहे मी 1 चमचा, मीठ घालते आहे. मीठ हे साधारण 1 ते 1.5 चमचा आपल्याला पुरेसं होऊन जाईल याच्यामध्ये. आणि हे सगळं असं छान, कोथिंबीर घालते थोडीशी. आणि हे आता मस्तपैकी एकजीव करायचं आहे. आरारोट मी अर्धा कप घेतलं आहे, पण आत्ता थोडं घातलं आहे. आपण म्हणजे हे मळून घेताना बटाट्याचं हे जे सारण आहे ते हळूहळू करत आपण याच्यामध्ये आरारोट मिक्स करूया, कारण एकदम सगळं घालायचं नाही आहे. खूप अति आपल्याला हे पीठ घालायचं नाही आहे याच्यामध्ये, नाही तर ते पिठूळ लागेल सगळं आणि ते कच्चट राहील जरा. तर असं करायचं नाही आहे. तर हळूहळू करत याच्यात घालायचं आहे. म्हणजे मला वाटतं हे बटाट्यांचं हे बघून की ओलसरपणा बघून की आपल्याला हे अर्धा कप पूर्ण आरारोटचं पीठ आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्स पण वापरू शकता बारीक करून, आणि नाही तर मग तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता, किंवा आरारोट आणि कॉर्नफ्लॉवर हे अर्धं वापरू शकता. पण माझा अनुभव म्हणाल तर आरारोटनी हे पॅटीस खूप मस्त होतात. आणि जेव्हा तुम्ही गाड्यांवर खायला जाता, स्ट्रीट फूड म्हणून जेव्हा रगडा पॅटीस खायला जातात, तेव्हा ती लोकं नेहमी आरारोटच वापरतात. याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया हे सगळं व्यवस्थित एकजीव आणि मिक्स करून घेण्यासाठी. ती लोकं ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर असं काही वापरत नाही, आरारोटच वापरतात. त्यामुळे आपण कुठे आरारोट वापरूनच आपण हे करून बघूया, खूप मस्त होतात असे पॅटीस. तर हे बघा, छान आता एकजीव झालेलं आहे हे व्यवस्थित. आता आपण हे पॅटीस करायला घेऊया याचे. सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित एकजीव झालेलं आहे मस्तपैकी. आणि ह्याचे आपल्याला ना थोडेसे असे जाडसरच पॅटीस करायचे आहेत. आणि ही पॅटीसच मस्त होतात आणि थोडे फुलतात पण छान.
आणि खूप छान चव लागते, अगदी मस्त. जसं आपण अगदी स्ट्रीट फूड खायला जातो त्यावेळेला जसे त्यांचे मोठे मोठे पॅटीस असतात तसेच हे पॅटीस होतात आणि मस्त लागतात एकदम. तर साधारण थोडे जाडसर आपल्याला ते करताना व्यवस्थित थोडेसे दाबून असं व्यवस्थित करायचे आहेत आणि खूप छान होतात हे पॅटीस. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. बघा दिसायलाही छान दिसतात हे. आणि हे अशा प्रकारचे जे पॅटीस आहे आरारोट टाकून केलेले ते अजिबात फुटत नाहीत तेलामध्ये आणि व्यवस्थित होतात. अजिबात काळजी न करता तुम्ही व्यवस्थित हे असे करू शकता. तर हे बघा असे मी आता गरम तेलामध्ये यांना सोडले. एकदम डीप फ्राय आपल्याला हे करायचं नाही आहे, थोड्या तेलामध्ये पण आपण हे करू शकतो. एकदम खूप जास्त तेल नसलं तरी चालू शकेल. तर हे बघा एका बाजूने मी पलटवते. झाले तर हे साधारण 5-7 मिनटात हे एका बाजूने व्यवस्थित लाल झालेले आहेत आणि हे थोडेसे असं दाबून आपल्याला हे करायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान हे होतात. आणि खूप शिजवायची तशी गरज नाही आहे, कारण बटाटा याच्यामध्ये जास्त आहे आणि तो आपण उकडून घेतलेला आहे. पण फार मस्त आणि खूप सुंदर दिसतात ते बघा हे पॅटीस. आणि थोडे थोडे फुगतात पण टम्म असे छान. तर असे हे अगदी जसे आपण बाहेर खायला जातो तसे हे पॅटीस तयार होतात मस्तपैकी. बघा किती सुंदर रंग आलेला आहे यांना, सोनेरी. आणि असे हे सुंदर पॅटीस आपले तयार आहे. आपण यांना अलटून पलटून छानपैकी मस्तपैकी हे करून घेऊया सोनेरी रंगावर. आणि थोडंसं तळताना त्याला किंचित किंचित प्रेस करून करा, म्हणजे ते छान अजून हे होतात. म्हणूनच मी म्हटलं की जरा याची जाडी जरा जास्त ठेवा, कारण ते करताना आपल्याला थोडे थोडे याला प्रेस करून असं करायचं आहे म्हणून. तर हे बघा मी टिश्यू पेपरवर यांना काढून घेतलेलं आहे. हे पॅटीस जास्त तेल पण पीत नाहीत, एकदम व्यवस्थित होतात आणि चवीला पण मस्त भन्नाट लागतात. आपण दुसरी बॅच टाकून घेऊया आता तेलामध्ये. आणि या एवढ्या प्रमाणात साधारण हे जाड केल्यामुळे साधारण 10 ते 12 पॅटीस एवढे होतात. आणि तुम्ही जर छोटे केले तर थोड्या आणखी होतील. तर अशा प्रकारे आपलं पॅटीस आणि रगडा दोन्हीही तयार झालेला आहे. आणि आता आपण याला सर्व करूया मस्तपैकी. तर मी असं मस्तपैकी प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आपण रगडा आधी थोडासा खाली घालून घेऊया आणि या रगड्यावर आता आपण पॅटीस ठेवूया एक एक करत छानपैकी. याच्यासाठी तुम्हाला थोडंसं दही आधी पाणी घालून किंचित पातळसं करून घ्यायचं आहे. गोड दही असेल तर उत्तमच, किंवा आंबट असेल तरीही चालणार आहे. आणि थोडी चिंचेची चटणी लागणार आहे आंबट गोड. ही मी घरी केलेली चिंचेची चटणी आहे, त्याची रेसिपी मी नंतर टाकेनच कधीतरी. तर ही चिंचेची चटणी आपण याच्यावर घालूया रगडा घातल्यानंतर. आणि थोडंसं असं छानपैकी दही घालूया. किंचित पाणी घालून मी याला छान हे करून घेतलं आहे, फेटून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि मग याच्यावरनं आपण थोडीशी हिरवी चटणी आहे ती घालूया आणि थोडासा कांदा. आणि आता शेव पण आपण याच्यावर घालूया. तुम्ही याच्यावर टोमॅटो पण घालू शकता. आणि रगड्यामध्ये मी काहीही घातलेलं नाही, त्याचं हेच कारण आहे की आपण वरतून खाताना याच्यावर कांदा, टोमॅटो, शेव, कोथिंबीर सगळं घेतो, त्यामुळे परत परत तेच त्या ग्रेव्हीमध्ये पण तेच, आणि हे त्याचा स्वाद असा उत्तम लागत नाही. हे असं खूप छान लागतं. आणि आपण जेव्हा बाहेर खायला जातो तेव्हा साधारण ते याच पद्धतीने करतात. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने घरी करून बघा, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल असं मला वाटतं. आणि अजिबात वेळ लागत नाही, साधारण अर्धा ते पाऊण तासात हे व्यवस्थित होतं. फक्त वाटाणे उकडून घ्यायचे आहेत बस. आणि आदल्या रात्री ते आठवणीने भिजत घालायचे, इतकंच. याच्यावर मी डाळिंबाचे दाणे आणि शेव पण घातलेली आहे. खूप सुंदर दिसतं ते. नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत जाणीजे यज्ञकर्म. आपण नवीन भागात नवीन रेसिपीसह भेटूच या, अशा चटपटीत रेसिपीसह. नमस्कार.